हनुमान चषकाची आपल्या गावाच्या नावावरती आपल्या नावावरती करेल. स्ट्राइक बॉलर वैभव ब्रँड धोत्रे टीमचा ब्रँड मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाला. आता स्ट्राइक एंड वरती विघ्नेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती विजय. असा व्ही फॅक्टर मैदानामध्ये उतरवलाय. तिन्ही व्ही फॅक्टर बघायला मिळत आहे. वैभव व्ही फॉर वैभव, विघ्नेश आणि विजय. टायमर स्टार्ट. वैभवचा पहिला बॉल फुल टॉस तिकडे ऑफ साइडला. पॉइंट क्षेत्ररक्षक बॉल पर शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले बॉल पासून. पहिल्याच बॉल वरती आले सिंगल. सिंगलने खातं खोललंय ते म्हणजे आंतरद्वारे टीमने त्यांचा विजय. वरेरी टीमचा ब्रँड विजय. विजय कशा प्रकारे बॅटिंग करणार या मॅच मध्ये. हो लोअर फुल टॉसला बसून फटका मारायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये चांगलं आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी होते तेवढ्याच दर्जाचा सुंदर दर्जाची फिल्डिंग आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट. पहिले दोन्ही सुंदर बॉल होते त्यांच्यावरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. सिंगलच्या साईडने 2 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये संगम बोराडे आणि त्यांचे समवेत बंटी आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण दिवस अंपायरची भूमिका पार पाडली आहे आणि ते आम्हाला बोलत होते संध्याकाळी कबड्डीची मॅच सुद्धा आहे. चांगलीच थाईजना प्रॅक्टिस दिली आज. हो गतीमध्ये परिवर्तन. काय गोलंदाजी आहे. वैभव आज मात्र बॉलिंगने त्याची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्या बॉलिंगची जी चमक त्याने मैदानामध्ये दाखवली आहे ना आज प्रेक्षकांची मन जिंकून घेतली वैभव याने. च्या हाईटने गोलंदाजी रिलीज करतो बॉल. त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. स्लोवर टाकतो मध्येच. ओ यॉर्करचा प्रयत्न समोरच्या दिशेला. तिथे फिल्डर आहेत लॉंग ऑफला सेट केलेत. निलेश एकच धाव मिळेल. सिंगलच्या सहाय्याने 3 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. विजय वर्सेस वैभव. बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल मैदानामध्ये. हो यावेळेला सन्मान दिलाय चांगल्या चेंडूचा. आता चांगल्या चेंडूवरती सुद्धा 5 बॉल झालेत. 5 बॉल 4 रन्स. 4ही आलेला सिंगल. रोखून ठेवलंय. ज्या लेंथ वरनं ज्या अँगलने गोलंदाजी करतोय, राऊंडने गोलंदाजी करतोय, ब्लॉक करतोय पूर्णतः बॅट्समॅनला. कोणताच हात खोलण्याचा मौका देत नाहीये. पहिल्या 5 बॉलवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. कशा प्रकारे शेवट करणार या पॉवर प्लेच्या ओव्हरचा वैभव. दांडी 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 गुल. पहिली विकेट. बॅक टू द डग आउट. चारोखाने चित करून टाकलं होतं दोन्ही फलंदाजांना. फक्त बघण्यास भाग पाडलं गोलंदाजीवरती. वैभव सुरेख कामगिरी. या मॅच मध्ये सुद्धा लगातार 3 मॅच तिन्ही मॅच मध्ये प्रभावित कामगिरी वैभव यांची बघायला मिळते. आता मात्र विजय नॉन स्ट्राइक विजय कशा प्रकारे बॅटिंग करणार. कारण की पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 4. नवीन गोलंदाज मैदानामध्ये चाललेत रोशन. चला दुसरी टीम फिल्डिंग लावून घ्या. 10 मिनिटाचा पहिलाच टाइम आहे तुमच्याकडे फक्त 2 ओव्हर खर्च करायला. अजूनही 6 मिनिटं बाकी आहेत. 6.5 मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे ही ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी. आमचे घोडोलीचे जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेत दूरवरून त्यांना विनंती असेल की स्टेजवरती येऊन बसू शकता. त्यांना विनंती असेल मुन्ना असतील त्यानंतर वैभव. त्यांना विनंती आहे स्टेजवरतून मॅचचा आनंद घ्या. बॉलिंग मार्क वरती निलेश बघायला मिळतात. स्ट्राइक एंड वरती विजय. लोअर फुल टॉस पॅड वरती बॉल. तर षटकाराच्या दिशेने घालवणार ही गॅरंटी. हा म्हणजेच बॅटिंग करतोय म्हणजे आंतरट संघाचा घणाघाती फलंदाज विजय. विजयची लेग साइड इतकी स्ट्रॉंग आहे की जर त्याच्या पट्ट्यामध्ये बॉल मिळाला तर सीमारेषच्या पारच पोहोचवतो.
आज सकाळपासून षटकारांचा पाऊस पडलाय तो म्हणजे विजयाने. पॅड वरती अतिशय स्ट्रॉंग आहे लेग साइडला. पुढचा बॉल या वेळेला विकेट किपरची चुकी आणि या चुकीला माफी नाहीये. वाईड आणि वाईड प्लस बोनसच्या आलेल्या 4 धावा. पहिली ओव्हर विजयची, पहिली ओव्हर वैभव यांची ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या त्याच्या मात्र पाणी फिरवताना दिसतोय. मात्र हा गोलंदाज निलेश पहिलाच बॉल एकच बॉल खर्च केला. एकाच बॉलावरती आतापर्यंत 11 रन्स खर्च केल्यात. स्कोर कार्ड पुढे गेले. धावा झाल्यात स्कोर कार्ड होती 15. लेंथ चांगली करावी लागेल, सुधारावी लागेल रेंज आपल्या निलेश यांना. बॅटच्या स्लॉट मध्ये तर फेकून देणार आउट ऑफ द प्लॉट मध्ये. अशा प्रकारे गोलंदाजी जर झाली तर मात्र डोई जर ठरवू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या बॉलरने किती चमकदार कामगिरी करू द्या, मात्र त्याची साथ जर बाकीच्या बॉलरने दिली नाही तर मग चित्र बदलून टाकतो गोलफलंदाज. आणि तेच चित्र मैदानामध्ये विजय पहिल्या ओव्हर मध्ये स्वतःला रोखलं. चांगला गोलंदाज होता, चांगले चेंडू टाकत होता, सन्मान दिला. आता मात्र चुकीच्या चेंडूंना योग्य ट्रीटमेंट देतोय. भाग पाडलाय विचार करण्यासाठी, फिल्डिंग बदलण्यासाठी ते म्हणजेच धोत्रे टीमला. 21 रन स्कोर कार्ड वरती लागलात. 21. दोन बॉल वरती 2 षटकार आले. सुरुवात केली आक्रमण करायला विजयाने. अंतराट टीम साठी एक चांगला टोटल सेट करायचं आहे. विजयांचं चालणं गरजेचं आहे आणि ते विजयांचं चालणं मैदानामध्ये सिद्ध झालंय. त्यांनी स्टार्ट घेतलाय विजयाने. गाडी टॉप गिअर मध्ये टाकण्याचा प्रयत्न विजयांचा. निलेश यांचा पुढचा बॉल स्लोवर, त्याला ओळखलं होतं, स्लॉक स्वीप खेळायचं होता. तिकडे चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून 4 धाव्यांसाठी. विकेट किपर निराश आहेत, गोलंदाज निराश आहेत, मात्र खुश आहेत. त्यानंतर दोन्ही टीमचे सगळेच प्रेक्षक आणि डगआउट. जिकडे 2 धावा रोखू शकले असते तिथे 2 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या. आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलाय विजय. या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती वाईडच्या 4 धावा, त्यानंतर षटकार आणि आता आलाय चौकार. 3 बॉल मध्ये 21 धावा खर्च झाल्यात. निलेश कमबॅक करणार की या ओव्हरला मोठं बनवणार विजय? काय घडणार आणि काय बिघडणार मैदानामध्ये? पुढचा बॉल निलेश यांचा, स्लॉक स्वीप केलाय पुन्हा एकदा कावकोणाच्या दिशेने. चेंडू आउट ऑफ द पार्क. अजून एक षटकार या ओव्हर मध्ये, तिसरा षटकार 4 बॉल मध्ये बघायला मिळतोय. विजय, ये बल्लेबाज ना सूरत दिखता है ना मुहूर्त दिखता है, ये बस अपने टीम की जरूरत दिखता है. आणि जरूरतला जो कामाला येतो तो म्हणजेच खरा बॅट्समन आपल्या टीमचा. यॉर्कर बॉलला खणून काढला हेलिकॉप्टर. तिथे चुकीला माफी नाहीये आणि अशा प्रकारे फिल्डिंग केलं तर तुमच्या टीमला ट्रॉफी नाहीये. अशी फिल्डिंग नाही झाली पाहिजे. किती पण प्रेशर सिच्युएशन असो, तुमच्या सर्वात टीमचे इम्पॉर्टंट फिल्डर, बेस्ट फिल्डर आपण समोर लावतो लॉंग ऑन लॉंग ऑफ ला. प्रेशर 5 बॉल झाले त्या ओव्हर मध्ये, 35 रन स्कोर काढला त्याला. 35 पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा होत्या, ओव्हर मध्ये 31 धावा खर्च झाल्यात. फिल्डिंगची साथ सुद्धा मिळत नाहीये. जिथे 2 चौकार आडले असते तिथे 31 धावा आल्या या ओव्हर मध्ये, ज्याच्यामध्ये 3 षटकार 2 चौकार 18 आणि त्या 8 26 आणि 5 रन एक्स्ट्राच्या म्हणजेच 31. टायमर चालू आहे. एक बॉल तुम्हाला वेळ टाकायचा, आता एक फिल्डर आतमध्ये आणावा लागेल या बॉल साठी सुद्धा.
विजय विजय आणि विजय मैदानावरती एकच नाव आज सकाळपासून चालू आहे बॅटिंग मध्ये. लेग साईडच्या दिशेला चुकीचा बॉल, योग्य उत्तर शोधलंय डीप फाईन लेगला, एक दर्जेदार फटका. स्लॉक स्वीप. या झटपट क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू सूर्यकुमार यादव यांना बघितल्यानंतर आता जे आपले स्टार खेळाडू टेनिसचे खेळतात फरदीन वगैरे यांना बघून बरेचसे खेळाडू प्रभावित झालेत. लेग साइड प्रेफर करतात आणि त्या लेग साइडला मेजवानी पेश केली विजय याने. सर्व बॉल लेग साइडला चौकार षटकारामध्ये पोहोचवले. या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या त्या 35. स्कोर कार्ड धावा लागल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघाच्या 1 बाद 39. क्रिकेट ऐसा गिरगिट कब रंग बदलेगा किसी को पता नहीं चलता. आणि असा रंग बदललाय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 होत्या, आता मात्र दुसऱ्या ओव्हर समाप्तीनंतर 39 झाल्यात. गोलंदाजीसाठी सनी आलेत. स्ट्राइक एंड वरती आता रोशन बघायला मिळतात. रोशन कशा प्रकारे साथ देणार विजयांना. वैभव स्वतः आता मात्र फील्ड सेट करतात. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. काही धावा रोखू शकले असते मात्र तिथे सुद्धा मिसफील्ड करता 2-2 रन्स एक्स्ट्रा दिलात. प्रत्येक रन तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बनवायचे. सनी सज्ज झालाय. क्रॉस बॅटेड खेळले समोरच्या दिशेला. फिल्डर कॅच ड्रॉप करतात आणि जिकडे एकच धाव मिळतीये. ते बोलतात ना घर फिरला की घराचे वाशे फिरतात, तशा प्रकारचे आता समीकरण मैदानामध्ये बघायला मिळते फिल्डिंग टीमचा. प्रेशर थोडंसं कमी करून फिल्डिंग करायला पाहिजे, कारण की तुम्ही लास्ट राऊंड पर्यंत पोहोचलात, स्वतःला सिद्ध करून लास्ट राऊंड पर्यंत पोहोचलात. अशा वेळेला ह्या मॅच मध्ये तुमचं 100% येणं गरजेचं आहे. सिच्युएशन काही असो, तुमचं पॉझिटिव्ह गेम, तुमचं 100% एफर्ट मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूने देणे गरजेचं आहे. 1 गाव 11 आपण इक्वेशन आपलं बघायला मिळतात आपल्या या ग्रामीण क्रिकेटमध्ये. गावाच्या नावासाठी आपण खेळ करतो आणि तसाच खेळ झाला पाहिजे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघ 40 धाव्यांवरती पोहोचलाय. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा आलाय विजय. यावेळेला त्याच्या रायडर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. अंपायर आमच्याकडे इशारा करतात इट्स अ वाईड बॉल. एक्केचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सनी बॅट्समॅनच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आहे लेग साइडला विजय स्ट्रॉंग आहेत म्हणून बॉल बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न थोडा फसला. येणारे 5 बॉल कशा प्रकारे डिलिव्हर करणार सनी. सनी टू विजय. हा बॉल शॉर्ट पॉइंटला मारायचा होता, तिथे थर्मलचे क्षेत्ररक्षक पहिल्या अटेम्प्ट वरती बॉल फील्ड करू शकले नव्हते. या वेळेला मात्र या बॉल वरती आले सिंगल. सिंगलच्या सहाय्याने 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका चांगल्या टोटल कडे वाटचाल विजयच्या बॅटिंग मधून बघायला मिळतीये. 9 बॉल मध्ये विजय खेळतोय 33 रन वरती. सुंदर इनिंग या मॅच मध्ये सुद्धा पेश केले. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रोशन आणि विजय कुठपर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणार. मॅच चालू आहे. क्वार्टर फायनल जिंकणारी टीम प्रवेश घेणार टॉप 4 मध्ये. फुल टॉस बॉल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल वरती आला. या वेळा सुद्धा करतोय चुकी आणि या चुकीला माफी नाहीये. पनिशमेंटच्या रूपात मिळाल्या त्या 4 धावा. कॅच तुम्ही घेतला नाही चालेल, मात्र बॉल सुद्धा चौकारच्या बाहेर तुम्ही घालवला, हे नाही चालणार. ते इंस्टाग्राम वरची सध्याची सर्वात गाजलेली रील. मालिक थोडीशी गलती हो गई. 4 धाव्यांसाठी चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चुकी करतात. निराश आहेत विकेट कीपर ज्यांनी 4च रनची ओव्हर हाताळली होती. वैभव. या ओव्हरचे 3 बॉल खर्च झालेत. 46 रन स्कोर कार्ड होते 46. शॉर्ट बॉल बॅटची इनसाइड एज. विकेट कीपर यांच्या हातामध्ये बॉल विसावला. तोपर्यंत 1 धाव धावून झाले पूर्ण. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा विजय आलेत. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ही मॅच अतिशय रोमांचक होणार, कारण की फलंदाजी करत असताना विजय त्यानंतर रोशन चांगली कामगिरी करतात. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. वैभव, सनी, त्यानंतर
त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मॅचला मजा येणार आहे. 47 धावा स्कोर कार्ड होती बघायला मिळतात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, सर्वांना आश्चर्यचकित करून टाकलाय. आतापर्यंत सगळे बॉल लेग साइडला खेळणारा फलंदाज अचानक रिव्हर्सचा वापर करतोय. मजबूर केलं गोलंदाजाने रिव्हर्स खेळण्यासाठी. हात खोलण्याचा चान्स देत नाहीये, मोठा फटका मारण्याचा चान्स देत नाहीये. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आंतर टीमच्या. या वेळेला सुद्धा मिस केला. तर 22च्या स्वरूपात आलेली ही एक धाव. 3 ओव्हर समाप्त झाल्या. 3 ओव्हर नंतर 48 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. येणारे 18 बॉल आणि टॉप 4 मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर धोत्रे टीमला बनवायच्यात 49 धावा. ज्या मिसफिल्ड तुम्ही केलात, 8-10 रन्स एक्स्ट्रा खर्च केलात, त्या तुमच्या डोईजवळ होणार का, अंगास येणार का, की तुमचे फलंदाज या मॅचला त्यांच्या बॅटिंगच्या क्षमतेवरती काढणार? काय घडणार? येणाऱ्या 18 बॉल आपल्याला सांगतील. 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. रोखल्या तर मात्र आंतर टीम पोहोचणार टॉप 4 मध्ये आणि बनवल्या तर धोत्रे टीम. दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा आणि वळूया मैदानाकडे. इकडे आपले 2 अंपायर्स सकाळपासून त्यांची बरीचशी मेहनत आणि त्यांना साथ देत आहेत. मी ॲज अ कॉमेंटेटर साहिल येरुणकर घोडेलीवरून. तर आमचे केटीसी लाईव्ह, स्वतः केटीसी लाईव्हचे ओनर अजिंक्य, आणि माझ्या समवेत आजचे आमचे स्टार करण स्कोररच्या भूमिकेमध्ये. थोडी स्माइल आहे, करणला माहिती आहे ते स्माइल का करतोय ते. केटीसी लाईव्ह अजिंक्य, आजच्या दिवसामध्ये तुमच्या 5 तरी टुर्नामेंट लाईव्ह असतील केटीसी लाईव्ह जर टाकल्या तर. डेच्या टुर्नामेंट आपण फक्त कर्जत मध्ये 3 आणि नाईट पण असतील रात्री 3, म्हणजे एका दिवसात 6 टुर्नामेंट केटीसी लाईव्ह कव्हर करताय. हा विश्वास आहे केटीसी लाईव्ह वरती. कर्जत खोपोलीकरांचा, कर्जत खालापूरकरांचा. मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये येत्या काही वेळामध्ये, काही वर्षामध्ये आपण अजिंक्य यांना बघू. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा देऊया. ज्या प्रकारे आज केटीसी लाईव्हने त्यांची क्लिअरिटी, त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह केली ना, अशाच प्रकारे क्वालिटी इम्प्रूव्ह करायला लागेल आयुष्यामध्ये प्रत्येकाला. 0 पासून 100 पर्यंतचा त्यांचा प्रवास. आता मात्र त्या वाटचालीवरती अजिंक्य स्वतः एक टीम फॉर्म केली. 20 कॅमेरामॅन सोबत, 20 ऑपरेटर अँड कॅमेरामॅनची एक टीम अजिंक्य स्वतः लीड करतात. चला, येणारे 18 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. जय गोलंदाजी मार्क वरती. युवा तेस्तार गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करणार, पॉवर प्लेची ओव्हर कशी हाताळणार. या मॅच मध्ये जर रनचेस करायचं आहे तर पहिल्या ओव्हरला मॅक्सिमाइज करावं. पहिल्या ओव्हर मध्ये धाव येणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्या फलंदाजावरती वापर करणार. पहिल्या मॅच मध्ये दुसरे फलंदाज होते. दुसऱ्या मॅच मध्ये ज्यांनी 30 धावा खर्च केले, बनवले होते आपल्या टीम साठी 6 बॉल मध्ये, तो वैभव आणि त्यासोबत सनी आणि वैभव एक जिम्मेदारीने आता मैदानामध्ये उतरताना बघायला मिळतात. वैभवचा आज दिवस चांगला गेलाय, गोलंदाजी असो फलंदाजी असो. मात्र शेवट कशा प्रकारे करणार वैभव आणि साथ देणार सनी. गोलंदाजी मार्क वरती विश्वास दाखवला तो म्हणजेच आंध्र टीमने. जय वरती जय, एक अंडर 19 अंडर 21 चा खेळाडू, गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून भरली आहे. वेग आहे त्याच्याकडे आणि त्या वेगाचा वापर करणार की ते वेगावरती स्वार होऊन फलंदाजी करणार वैभव आणि सनी. 18 बॉल मध्ये 49. चला, टायमर लावून खेळणार आहोत. पहिले 2 ओव्हर 10 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. आणि आयोजकांना माझी विनंती असेल, उद्या थोडा लवकर खेळ चालू करा. उद्या आपल्याकडे एक्स्ट्रा सुद्धा मॅचेस आहेत. यस, रनचेसला होती सुरुवात. 18 मध्ये बनवायच्यात 49, 49 रन्स टू विन आणि जिंकणारी टीम टॉप 4 मध्ये प्रवेश घेईल. या चमचमत्या ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव लिहिलं जाणार 4 मधील एका ट्रॉफीवरती, ते असणार अंतरट की ते असणार धोत्रे.
त्यासाठीचे 18 बॉल, निर्णायक 18 चेंडू. स्ट्राइक एंड वरती सनी, नॉन स्ट्राइक एंड वरती वैभव बघायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती जय. लेट्स प्ले इशारा देतात मुख्य अंपायर संगम बोराडे सर. जयेशजी दायरे यांना मी विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. वैष्णवी कन्स्ट्रक्शन चे ओनर जयेशजी दायरे इथे उपस्थित झाले आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. मी जयेशजी यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तुमची टीम 18 मध्ये 49 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. चला मॅचला सुरुवात करायची. अंपायर वेळ घेऊ नका आता. येस, जय सज्ज झालाय. स्ट्राइक बॉलर जयचा वापर करण्यात येतोय. जयने चमकदार कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. आता सनी तेवढाच घातक ठरलाय. वाईट साठी रिव्ह्यू. ओके, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. बॉल आहे, डॉट बॉल आहे. वाईड लाईनच्या आतमध्ये बॉल पिच झालाय. योग्य निर्णय. आज अतिशय सुंदर निर्णय दिलेत. ते वैभव थेर असू दे, नाहीतर मग संगम असू दे, त्यानंतर बंटी असू दे, सुंदर निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आजच्या दिवसामध्ये. जय दुसरा बॉल, यावेळेला तेज तर्रा चेंडू, सुंदर बॉलिंग. यावेळेला वाईड आहे. वाईड वाचवण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण हे एक्झाम्पल मैदानामध्ये बघतो की अपील करतात. पहिली धाव स्कोर कार्ड वरती लागले वाईडच्या स्वरूपात. 48 धावा अजूनही बाकी आहेत. 17 बॉल 48. स्टेप आउट केलं होतं. अशा वेळेला पॅड वरती टाकण्याचा प्रयत्न, फॉलो करण्याचा प्रयत्न चुकलाय. अंपायर आमच्याकडे इशारा. अजून एक वाईड बॉल. 2 वाईड बॉल आलेत. 2 रन स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राच्या स्वरूपात लागल्या गेल्यात. 17 बॉल मध्ये आता 47 धाव्यांची गरज आहे. 17 बॉल 47. वाईड हॅट्रिक. वाईड हॅट्रिक मैदानामध्ये बघायला मिळते. येस, 1 फॉर द ओव्हर चा इशारा देत अंपायर आमच्याकडे पोहोचवतात. जय, गती आहे मात्र नियंत्रण दाखवावं लागेल. फक्त गती असून काही चालणार नाहीये, नियंत्रण असणं गरजेचं आहे. 3 एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात. पहिला बॉल सुरेख टाकला होता, त्यानंतर मात्र 3 वाईड आलेत. जी सुरुवात आता मिळाली आहे दुसऱ्या टीमला 3 वाईडच्या स्वरूपात, तिचा वापर कशा प्रकारे सनी करणार. सनी मध्ये क्षमता आहे चेंडूला सीमारेषा पार पोहोचवण्याची. यावेळेला बॅटची एज होती. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. संधी मिळाली सनी यांना. कॅच ड्रॉप केले शून्यावरती सनी यांची. कशा प्रकारे या संधीला गॅदर करणार, या चान्सला कशा प्रकारे बनवणार सनी आपल्या टीम साठी. 2 बॉल डॉट आलेत. 3 एक्स्ट्राच्या रन आल्यात. 16 बॉल मध्ये 46 धाव्यांची गरज आहे. जरूर एक्स्ट्रा देतोय मात्र डॉट सुद्धा टाकतोय. 2 बॉल डॉट टाकण्यात यश सुद्धा आलंय. विकेटची संधी निर्माण केली होती जयने, मात्र विकेट किपर थोडीशी चुकी करतात. ओव्हर पिच बॉलला. यावेळेला बॅटची इनसाइड एज. बाद झालेत फलंदाज. स्क्वेअर लेग अंपायरचा सुद्धा इशारा आला होता आणि मेन अंपायरचा सुद्धा इशारा आलाय. अंपायर, यस, इट्स आउट.
3 बॉल मध्ये खाता सुद्धा न खोलता डगआउटच्या दिशेने आलेत तेवढे सनी. सनीची जागा येण्यासाठी मैदानामध्ये चाललेत निलेश. ज्या वेळेला टीमला सर्वात जास्त गरज होती त्यावेळेला मात्र सनी चालू शकलेले नाहीयेत. 3 बॉल मध्ये एकही बॉल बॅट वरती घेऊ शकले नाही. 3 बॉल मध्ये 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. ज्या रन्स आल्यात त्या सर्व वाईटच्या आपल्याला बघायला मिळतात. 46 धावेची गरज आहे. चेंडू बाकी 15 बॉल 46. फिल्डिंग करणारी टीम पहिल्या 2 ओव्हर 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. नाही तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल यासाठी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पंडवच्या भूमिकेमध्ये निलेश आलेत. या वेळेला पायावरती बॉल आदळला. तिकडे फाईन लेगचे क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगचे सुंदर प्रयत्न केला. डाईव्ह टाकली होती. दोन्ही विकेट किपर आणि विकेट किपरच्या मागे दोन्ही खेळाडूंनी एकत्र डाईव्ह टाकली होती. एक वेगळं दृश्य आपल्या मैदानामध्ये बघायला मिळालं. जय रोखून ठेवलंय. एकही मोठा फटका खर्च केलेला नाही अजूनपर्यंत. मात्र आता स्ट्राईक वरती आलाय. ज्या खेळाडूने प्रभावित केलंय दुसरं सत्र आजच्या दिवसामध्ये ज्यांनी गाजवलंय तो म्हणजेच वैभव. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि 4 धाव्यांसाठी बुक केलाय. या 4 धाव्यांनी संघर्षाची सुरुवात झाली आहे. रनचेसला सुरुवात करणाऱ्या या 4 धावा स्कोर कार्ड वरती धावा लागतील त्या 9. वैभव आजचा दिवस वैभव गाजवणार का आपल्या टीम साठी या मॅच मध्ये. क्रंच मुवमेंट वरती ज्याच्या जर्सी क्रमांकावरती 333 नंबर आहे तो फॅन आहे क्रिस गेलचा. आणि तशाच प्रकारे बॅटिंग करणार का आपल्या टीम साठी. या वेळेला सुद्धा सुंदर बॉल. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 8 रन झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्या त्या फक्त 8 आणि या 12 बॉल मध्ये आता 41 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 41 असं समीकरण होतं जिथे पहिल्या ओव्हर मध्ये आंतर टीमच्या सुद्धा फक्त 4 धावा होत्या. नंतर येणाऱ्या दोन्ही ओव्हर मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली सगळ्यांनी बघितलंय आणि तेच त्याचीच पुनरावृत्ती त्याच रिप्लाय दाखवणार का वैभव आणि निलेश मैदानामध्ये. त्यांच्यावरती जो आक्रमण चढवला होता त्याचा बदला टीट फॉर टॅट करणार का निलेश. गोलंदाजीसाठी विघ्नेश आलेत. आज मात्र विघ्नेश जय त्यानंतर 3 मिनिटात तुमच्याकडे ओव्हर संपवायला. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही जो 7 मिनिटं घेतलेत पहिली ओव्हर संपवायला 3 मिनिटांमध्ये ही ओव्हर संपवली नाही तर मग आमच्याकडून इशारा येईल की तुमचा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. बॉलिंग साठी विघ्नेश स्ट्राईक एंड वरती निलेश. 12 बॉल 41. या ओव्हर मध्ये 20 ते 22 धावा बनवावे लागतील जर मॅच जिंकायची आहे. जर मॅचला लास्ट पर्यंत घेऊन जायचं आहे विजय चालावं लागेल. 6 बॉल मध्ये 30 रनची इनिंग त्याची पुन्हा एकदा पेश करावी लागेल आणि त्याला साथ द्यावी लागेल निलेश यांना. दुसऱ्या ओव्हर मध्ये विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा विघ्नेश यांच्यावरती. हो शॉर्ट बॉल फुल करायचा होता फसलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. 11 बॉल मध्ये 41. वर पिच बॉल समोरच्या दिशेला खेळले तिथे लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आदित्य बॉलला फील्ड करतात. फेकतील तोपर्यंत फक्त 1 धाव. स्ट्राईक वरती आणलाय वैभव यांना. वैभव जितका जास्त वेळ स्ट्राईक वरती राहील मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता ज्या खेळाडू मध्ये तो वैभव स्ट्राईक वरती आलाय. 9 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 40 धावा पाहिजेत. प्रत्येक बॉल वरती चौकार पाहिजे. विघ्नेशचा बॉल पडल्यानंतर जेवढी उचली अपेक्षित होती तेवढी आलेली नाहीये. कावकाडचे क्षेत्ररक्षक बॉल वरती आलेत. फील्ड करतील फेकी करतील तोपर्यंत आले ती फक्त 1 धाव. सिंगलच्या साहाय्याने 10 रन स्कोर कार्ड वरती आहेत. जेवढे जास्त सिंगल डबल येतील तेवढे जास्त लांब जाईल तो मात्र या मॅच पासून बॅटिंग करणारी दुसरी टीम.
षटकार येणं गरजेचं आहे. उर्वरित 3 बॉल या ओव्हरच्या बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 2 तरी षटकार येणं गरजेचं आहे. लोअर फुलटॉसला डी फायनलच्या दिशेने खेळायचं होतं, तिकडे या फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत आणि धावा मिळतील तर फक्त 2. या 2 धाव्याने 12 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 37 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल आणि 37 धावा. 8 बॉल मध्ये 37. धोत्रे टीम या 2 बॉल वरती 2 षटकार जर आले तर मॅच 6 बॉल मध्ये 25 पर्यंत जाऊ शकते. मात्र तो प्रयत्न करणार का? शॉर्ट बॉल पुन्हा एकदा फाईन लेगच्या डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू चालला. ह्या वेळेला मात्र क्लिअर करेल. 1 बाउन्स सीमारेषा पार गेलाय चेंडू. 16 रन स्कोर कार्ड वरती आहे. 33 धावांची गरज आहे. ते म्हणजे 7 बॉल मध्ये 7 बॉल 33. सहा बॉल 7 बॉल मध्ये 33 रन. विघ्नेशचा हा बॉल गती परिवर्तन आणि बीट केलंय फलंदाजाला. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 6 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 33. सेकंड इनिंग मध्ये जास्तीत जास्त वेळ वैभवला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवण्याचा प्रयत्न फिल्डिंग टीमने केलाय आणि तो मात्र अंगलट आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. वैभव जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती असायला पाहिजे होता. जेवढी जास्त वेळ स्ट्राईक पासून लांब वैभव राहिला मॅच लांब जात गेली. एकमेव फलंदाज ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकाराला होता तो वैभव आता स्ट्राईक वरती आलाय. 6 बॉल मध्ये 6 हिट करायचे आहेत. 6 बॉल मध्ये 33 धावा बनवायचे आपल्या टीम साठी जर टॉप 4 मध्ये प्रवेश करायचा असेल. मात्र गोलंदाजीसाठी आलाय विजय. ज्या विजयने या मॅच मध्ये त्यांना कमबॅक करून दिलं तो विजय. विजयाच्या दिशेने जो घेऊन चाललाय तो विजय. त्यासाठी फक्त 6 चेंडू चांगले टाकायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 33 धावा डिफेंड करायच्यात विजयांना. शॉर्ट बॉल अलॉंग द कार्पेट. कार्पेटच्या साहाय्याने जर आला तर फक्त फील्ड करायचं आहे. धाव घेणार नाही कारण की विजयला माहिती आहे एक सिंगलच्या साहाय्याने काय होऊ शकणार नाहीये. आता वेळ लांब होत चालली, दूर जात चालली आहे. बीट केला विजयाने. सुंदर बॉलिंग विजयांची. जेवढी सुंदर बॅटिंग त्याहूनही सुंदर गोलंदाजी. एक अष्टपैलू खेळ विजेचा मैदानामध्ये बघायला मिळत आहे. 4 लिगल बॉल आणि तुम्ही टॉप 4 मध्ये प्रवेश घ्याल. वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंध्र संघ त्यांच्या वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर इकडे आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसलेत. मॅचचा आनंद घेतात. यॉर्करला हेलिकॉप्टर मध्ये कन्वर्ट केलं मात्र तिथे चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. सिंगलच मिळतीये. सिंगलच्या सहाय्याने या मॅचला स्वतःच्या नावावरती बुक करण्याचा प्रयत्न आता मात्र विजय करतायत. 3 बॉल 3 लिगल बॉल आणि अंतरट संघ वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघ टॉप 4 मध्ये प्रवेश घेईल. समोरच्या दिशेने सरळ बॅटने चेंडूला फेकून दिले 6 धाव्यांसाठी. आता उशीर झालाय. आते आते लेट हो गए जनाब आप. त्यावेळेस सुद्धा डॉट बॉल आलाय. संघाचे ओनर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर आंध्र टीमचे जयेशजी दायरे मॅच बघायला उपस्थित आहेत. शेवटच्या बॉल वरती सुद्धा आलाय हा षटकार. एक बॉल बाकी आहे. षटकारानंतर आलेला डॉट बॉल त्यानंतर आलेला हा षटकार.
29 धावा, 20 धावेने विजय मिळवला आहे तो म्हणजे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट संघाने. आणि या मॅचचा हिरो आजच्या दिवसामध्ये ज्याची बॅटिंग मैदानामध्ये प्रेक्षकांनी बघितली, ज्याच्या बॅटिंगने प्रभावित केलं प्रेक्षकांना, 11 बॉल आणि 33 धावेची इनिंग ज्याने पेश केली तो विजय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. विजयांना विनंती आहे यायचं आहे त्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करून जायचं आहे विजय. आणि स्वतःच्या आयोजनामध्ये अंपायरची भूमिका पूर्ण दिवसभर पार पाडली. एक मॅच मध्ये वैभव थेर यांनी साथ दिली. बाकीच्या सर्व मॅचेस ज्यांनी अंपायरची भूमिका पार पाडली ते आमचे बंटे अंपायर आणि संगम बोराडे अंपायर आणि करण आणि जय बोराडे असे 4 अंपायर आपल्याला आज बघायला मिळाले. मी विजयांना विनंती करेल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. आणि या आधीच्या दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच मी धोत्रे टीमचा सनी आणि धोत्रे टीमचा